गुड मॉर्निंग गाईस. तर वाजलेत 5:38. आपल्याला जायचं आहे 6 वाजता. 20 मिनटं आहेत. पण झोप सोडत नव्हती. लगेच आवरून निघू आपण. व्हॉट्सअप गाईस, झाली आहे मॉर्निंग. शेवटी आपण फायनली चाललो आत्ता. ते सफारीचं फॉर्मॅलिटी सगळे करायला. आपली काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे थोडासा जे बुकिंग केलेलं त्याच्यावरून. मग आत्ता पहिलं आपण गेटपाशी चाललो, तुरिया गेट. आणि तिथे जाऊन बघू ते काय म्हणतात आता. ओके, बेकार थंडी जाम झालं. मी 6 वाजता जायचं होतं, 6:30 वाजले. जाऊन आपण पहिलं बघूयात कसं वाटतं. सकाळचा व्ह्यू बघा. नाही, प्रॉपर्टीनी खरंच खूप सुंदर केली. इथून मागं आहे आता, म्हणजे मी येताना दाखवतो तुम्हाला मागे दिवसाचं कसं दिसतं ते. खूप खूप छान. द कोर बेंच हो, तुम्ही बघू शकता इथं ते गेट किती जवळ असतं. हे तुरिया गेट आणि इथं आपलं हॉटेल आहे. सगळ्या जीप्स म्हणजे ज्यातून आपण जाणार ते सगळं लागलं आहे व्हेकल. काय बिल्डिंगवर थंडीमुळे सुधरतच नाही. पण या गाड्या आपण पुढे सफारीला जायचं. सर येस केलं मी. थँक्यू सो मच भाई. दादा आपलं करून दिलेलं शेवटी. आलं आपलं पास आहे बघा. आता असं 6:30 सफारी स्टार्ट 6:30. पण आता टायमिंग चेंज झालं आहे. 1 डिसेंबरपासून 7:30ला चालू होतो तो. हे सगळं आपण किती अमाऊंट पे केली वगैरे, हे फक्त रिझर्वेशन फीस तुम्हाला 440 रुपीज पे करावी लागते. म्हणजे ऑनलाईन बुक करताना. त्याच्यानंतर जसं तुम्ही तिथं पोचाल मग त्याच्यानुसार तुम्हाला हां, तर तसे पोचाल तुम्ही. तसं सफारीमध्ये किती लोक असतील त्याच्यानुसार तुम्ही ते शेअर होतात. म्हणजे इन केस 6 लोक आहेत सफारीमध्ये, तर 6 लोकांचा पर पर्सन 1000 रुपीज. तर तुम्हाला ते 1000 रुपीज प्लस गाईडचे जे काय चार्जेस असतील. आता तिथं गाईड असतो, मग गाईडचे जे काय चार्जेस असतील ते 6 जणांमध्ये डिवाईड होऊन मग ते तुम्हाला पे करावे लागतात. सेकंड ऑप्शन आहे बफर झोनसाठी, की जिथे तुम्ही अख्खी जीप तुम्ही स्वतः घेऊ शकता. आणि तिथं तेच ऑप्शन आहे की तुम्ही फक्त तुम्हाला अख्खी जीप घ्यावी लागते. त्याची 6500 रुपीज पे करावे लागतात. ज्यात अख्खी जीप तुमची होऊन जाते. मग त्या जीपमध्ये तुम्ही असता, बाकी शेअरिंग वगैरे कोणी नसतं त्यात. आता आपण इथं शेअरिंगवाली जिप्सी घेतलेली आहे. जातो आत्ता तसं मी म्हणलो 7:30ला तर आपण थोडासा नाश्ता करून काहीतरी खाऊन. आता ह्यांनी मला बॅग्स पण दिलेत मला, तुम्ही बघू शकता. बघा, नाश्त्यासाठी आहे. पाणी बॉटल आहे, त्याच्यात खाली सँडविचेस आहेत, पोहे आहेत आणि प्लेट्स वगैरे आहेत डिस्पोजेबल. घेऊ आपण पहिले. आत्ता मला थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे आहेत. बघू आपण सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे तिथून असं जरा वॉक वगैरे करताना. प्रॉपर्टी, हां मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवत होतो. हे बघा दिवसाची कशी, म्हणजे आता हळूहळू सनराईज होतो. तर ही एंट्री इकडून, जसं मी माशी तो गेट दाखवतो तिकडून एंट्री. गेट म्हणतो आहे ते, वेलकम जसं लिहिलं आहे तिथून एंट्री आहे. हे वेलकम टू जंगल हट. आणि इकडून पुढे परत सगळे टेंट्स आणि रूम्स वगैरे आहेत. तिथे जाऊन तुम्हाला नंबरला थांबायला, जसं तुम्ही ते सकाळी प्रिंट घेतात तिथून, त्यानंतर तुम्हाला नंबरला थांबावं लागतं. तुमची मग ती तुमची जीप असाईन होऊन जाते. तर म्हणून जर तुम्ही याल तर नंबरला जाऊन सकाळ थांबा, कारण की तिथे जाऊन मग परत ते थोडासा प्रॉब्लेम होतो, अलाव वगैरे नाही करत. आपल्या जागी आपण त्या दादांना सांगितलं, ते दादा गेलेले आहेत तिकडे नंबरला थांबण्यासाठी. आता आपण थांबूयात. सनराईज आपल्याला गाडी भेटली, आपली असाईन झालेली आहे. 74 आपली गाडी नंबर 74. तर आलो आता आपण सकाळच्या वाजलेत 7. जीप लागल्यात, तुम्हाला जसं सांगितलं होतं तिकडे जीप लागलेलं आहे. आता आपली 74 नंबर आहे. आपण 74मधून एंट्री घेणार आहे. आता 6 लोक झालेली आहेत, तर जे काही पैसे होतील ते सगळ्यामध्ये डिवाईड होणार आहेत. आणि त्यानंतर गाईडशी जे असेल ते तुम्हाला पे करावे लागतील. इथून गेट बघा तुम्ही, तुरिया गेट इथंच आहे. तुरिया गेटमधून आपली एंट्री आहे. ठीक आहे, इकडे आपलं रिसॉर्ट आहे. या दादांच्या जिप्सीमध्ये आपण, ही एंट्री आहे.
इकडून एंट्री आहे आता, एंट्री करणार आहोत. इथून ते परमिट घ्यायचं आहे आपल्याला, परमिट घेऊन मग एंट्री आहे. हे गाईड आहेत आपले. डिअर दिसतं का मला? कुणाल कदम. बघू शकता तुम्ही. इथं सगळ्या दिवशी थांबलं येऊन. इथून एंट्री करणार तर सगळे आता थांबलेत. 7:30ला डॉट निघणार आहे. आपण निघतो आता, आपण चाललो आहे. रेट भी सेम है ना उसका? हाँ, रेट भी सेम। मास्क वगैरह घालून तयार आहे आपण आता. जो भी जैसा आपको भी मिल सकता है, ऐसा कुछ नहीं था जो. हाँ, का ड्राइवर है अपने. शाम में भी है मेरा सफारी. अच्छा अच्छा. हाँ, तो शाम में दिखते हैं टाइगर, नहीं दिखते? शाम में भी दिख रहा है, ऐसा कुछ नहीं. टाइमिंग क्यों चेंज हुआ? टाइमिंग इसीलिए चेंज हुआ जी, गणना चालू है, गणना जंगल के इसीलिए 7:30 का टाइम कर. पण आता जाण्यासाठी टायगर भेटलं पाहिजे आपल्याला. टायगर मित्राला भेटू आपण. निघालो आपण. टायगर मित्र दिसला पाहिजे आपला. 70+ टाइगर कन्फर्म. और अपने को सिर्फ 20% एरिया अलाउड है जहाँ पर घूम सकते हैं. तो 20% में लगभग 10 से 12 टाइगर. तो अपन एक राउंड में 3 से 4 टाइगर के एरिया कवर कर सकते हैं, क्योंकि हर एक एरिया होता है टाइगर का. और टाइगर के अलावा लेपर्ड, कैट फैमिली में और हर्बीवोर में सबसे ज़्यादा स्पोर्टेड डियर लगभग 30-40,000. डियर के अलावा सांबर डियर, एंटीलोप में नील गाय, और कैटल फैमिली में गौर, जिसको अपन इंडियन बाइसन. यहाँ रोड कौन सा है जी? 3 नंबर. 3 नंबर. और डॉग फैमिली में वाइल्ड डॉग है, जैकल है. वाइल्ड डॉग थोड़ा कम दिख पाता है, थोड़ा सा है. जैकल तो दिख जाएगा. और बहुत कम दिखने वाला उसमें थोड़ा स्वाद भी है, बहुत कम दिख पाता है. हाँ, चालताना तिकडे नीलगाय. नील गाय. हाँ, ये सामने में खड़ा. बहुत नजदीक है. ये वाला. निकल रहा है. सावला है इसलिए दिख नहीं रहे. दिखा दिसलं का तुम्हाला? बोलले बघा. तर क्या है कुछ बर्ड्स ये फॉरेस्ट डिपार्टमेंट कलेक्ट करेगा 7 दिन के बाद, 1 सप्ताह के बाद. 1 सप्ताह के बाद कलेक्ट. येलमार आपके पास, उसको एक फीमेल है जो लक्ष्मी कहते हैं. एक येलमार, दोनों आंखों में येल है, मेल है येलमार. ये फॉस्टिक उसके बीच पे कई फॉस्टिक का है, उसको फॉस्टिक एरिया के हिसाब से तो अपन उसको पहचानने के लिए नाम देते हैं, ताकि अगर वो यहाँ से क्रॉस कहाँ तक जा सकता है ते इन्फॉर्मेशन देतात की कुठला टायगर कसा म्हणजे ओळखला जातो किंवा ते
कसे आयडेंटिफाय करतात कुठला टायगर कुठपर्यंत जाऊ शकतो अख्ख्या जंगलमध्ये बेंचमध्ये सगळीकडे कॅमेरा म्हणजे त्या रेकॉर्डिंग त्याच्यात बघून ते कॉलिंग वगैरे करतात असं वगैरे ते सांगतात. त्यानंतर ते 7 का 8 दिवसांचं काहीतरी 1-4 वर्षातून एकदा तो सीझन असतो त्याच्यात क्या बोलते जो टाइमिंग चेंज हुआ उसको क्या बोलता है अभी हाँ जो टाइमिंग चेंज होता किसकी वजह से होता क्या बोला था आपने गणना चल रही इसीलिए टाइम अच्छा गळला चालतात म्हणजे 4 वर्षातून एकदा होतं वाटतं त्याच्यामुळे टायमिंग चेंज झालेला आहे ते रेकॉर्डिंगमध्ये सगळं त्यांच्या दिसतं. तर आता मी सर्च करतो राउटिंग चल रहा है ना तो अर्ली मॉर्निंग थोड़ा सा चांस ज़्यादा होते हैं कभी कभी थोड़ा सा लेट मूवमेंट भी हो जाता है. तुम्ही आलात तर म्हणजे ते सांगतात की तुम्ही जर समरमध्ये आला तर तुम्हाला पाण्यात बसलेले वगैरे दिसतील टायगर थोडंसं फीस वगैरे दिसतो पाण्यात बसलेलं टायगरचं पण विंटरमध्ये जर आले तर पूर्ण टायगर तुम्ही कॅच करू शकता म्हणजे तुम्ही पूर्ण टायगर बघू शकता म्हणजे सगळेच प्राणी बघू शकता तुम्ही पूर्ण सगळे हेल्दी असतील ते बाहेर येतात पूर्णपणे आपण त्याला स्पॉट करू शकतो. बघा किसी से डर के पी पे जाएगा तो मोस्टली रॉकी एरिया. लेपर्डचा एरिया आहे हा लेपर्ड. जा सकते हैं और एक काला पहाड़ करके एक फीमेल है लेफ्ट साइड पहाड़ी है काला पहाड़ तो उसी के नाम से उसका नाम रखा गया है काला पहाड़. इथे येऊन थांबलो पण आता जर कुठं कॉलिंग आली तर आपण तिकडे जाऊयात मग. तो अपन को फिर से नए सिरे से चालू करना है कि ओके. आज नए सिरे से देखना है कि जीवन से स्टार्ट होगा आज. वो एवरी वेडनेसडे आफ्टरनून बंद होगा. हाँ. तो इवनिंग सफारी कब से रहता है? 3 बजे से. तो उसके अलावा नई सफारी में एक सफारी बंद हो गया बट वो बफर एरिया ध्यान है. यानी कॉल से आपको पता चलेगा कि टाइगर पास में है. बट ये जो कॉल है ये मीटिंग कॉल है. It's a long call. पुंबे नीचे उतर रहा है अब. रुक जाओ पीछे. अच्छा खा के नीचे गिरा रहा है डियर को खाने मिल रहा है इसलिए डियर वहाँ पे खा रहा है वो भी. और ये ट्रिगर को वार्न भी करते हैं. It's eating the grass so cute. चल सीधा आगे चलते हैं. चलो. ये चल ये थोड़ी दूर से ऊपर जाएगा. ये क्या है? मंकी मंकी मंकी. वो पेंसिल पाणीच्या त्या साईडला महाराष्ट्र निघला आहे. इसके जो एंटलर्स है हाँ ये है
तो ये मार्च अप्रैल में उसका पूरा वेलवेट निकल जाता है और जुलाई में गिर जाएगा, अगस्त सितंबर में वापस आना स्टार्ट हो जाता है 1 महीने के बाद। जुलाई तक पूरे गिर जाएंगे, अगस्त सितंबर में वापस स्टार्ट। और इसमें एंटलर में कैल्शियम होता है, तो जो पर्क्यूपाइन होगा ना कांटे वाला वो खाता है। और कभी कभी डियर में अगर कैल्शियम की कमी महसूस हो तो जो पुराना वाला जो एंटलर होगा उसको चूसेगा, चबाएगा कैल्शियम के लिए। Okay. इसलिए यहाँ से कोई चीज़ नहीं उठाते, जैसा वैसा ही रहेगा। हर एक जीव किसी न किसी पे डिपेंड है। और पहले जो डियर का एंटलर उठाते थे Correct. तो मेडिसिन के भी लिए यूज करते थे। जो बच्चों को निमोनिया वगैरह होता था ना, तो उसको घिस के से लेप लगाया जाता था। ज़्यादा नहीं है। तो एकदम आगे लेके चले जाते हैं। हाँ, थोड़ा पीछे लो। हाँ टर्माइट भी लग जाता है ना, डिमोक्रेटर लगता है, उससे भी हो जाता है। किसी के जड़े ये और थोड़ा हाँ जी। सरपंच टीगल है ना, मैंने कभी देखा नहीं, वहाँ पे जाके डाल रहा है। इथे येऊन थांबलो होतो आत्ता आपण, म्हणजे इथं या साईडला इकडे नागपूर, छिंदवाडा आणि सिवनी म्हणून असे 3 गेट आहेत. आपण इथं आता म्हणजे ही अख्खी अशी नदी बॅकवॉटर्स इथे येऊन आत्ता आपण थांबलो आहे. तर आम्ही हळू बोललो आहे कारण त्यांनी सांगितलं होतं की हळू बोला म्हणून. इकडे खूप बघितलं आम्ही आत्ता, अजून टायगरच्या सर्चमध्ये टायगर तर अजून काही दिसला नाही, पण बघतोय अजून आम्ही, फिरतोय, बघूयात. दिसेल मोस्टली तर दिसेलच टायगर आपल्याला. कॉलिंग येते म्हणजे की डिअर किंवा मंकी वगैरे हे आवाज करतात, तर त्या कॉलवरून आपण लगेच त्यांच्या मागे जातो. म्हणजे ते कळून येतं की इथे टायगर आहे, किंवा जर मग कुठं काही पॉज वगैरे दिसले तर त्याच्यानुसार आपल्याला कळतं की इकडून टायगर आत्ता गेला आहे किंवा म्हणजे पास झाला आहे, किंवा आपण तिथून थांबतो. मात्र तिथं दिसण्याचे चान्सेस असतात. अजून तरी कुठे काही कॉलिंग झालेली नाही आहे, झाली होती 1-2 जागेवरती, पण तिथं दिसले नाहीत. तर बघूयात दुसरीकडे जाऊन. अच्छी आता इथे थांबलो होतो आपण नाश्ता करायला. इथून नाश्त्यासाठी म्हणजे सगळेच थांबतात इकडे असं नाश्ता करायला. नाश्ता करून आपण निघणार आहे आता इथून. जो काय थोडासा पार्ट उरला, म्हणजे आता तेवढं फिरायचं. टायगर तर भेटला नाही, सॉरी दिसला नाही. लक आता कसं तरी होतं, पण ठीक आहे, लच्ची बघू. अजून संध्याकाळी पण आपली सफारी बाकी त्या दिसतोय. एका बेंचमध्ये तुम्ही असं मजा आल्यानंतर इकडं सगळे असे लोक थांबतात, सगळे इकडे खातात. आणि ये कैंटीन है. स्पून ले लो आप, मैं उनका स्पून लेता हूँ, खा लो आप. लर्नने दिलं होतं, सँडविच दिला आहे, पोहे आहेत. हे आपले दादा आहेत ड्रायव्हर. और भाई सर आपको हॉटेलवाल्याने आपल्याला दिलं आहे. प्लेट आहे, पण वेळ झाला. पटापट खाऊन आपण निघू. आहे
मोगली गिफ्ट शॉप. इथे हे कॅन्टीन आहे. इथं सगळ्या जिप्सी इथं थांबतात येऊन. हे गिफ्ट शॉप आहे. तिकडे वॉशरूम्स आहेत आणि हेच तुम्ही वाचू शकता. म्हणजे जे काही तुम्ही इथं खरेदी करता ते सगळे पैसे म्हणजे हे फॉरेस्टमध्येच वापरतात टायगर्स अँड ऑलसाठी. थांबलो आता मी, बाकीचे येतात म्हणून आले की मी आपण निघू. 1-1.5 अजून 1 तासाची का काहीतरी सफारी राहिली आहे. ती सफारी करून स्ट्रेट आपले रूम पे. त्यानंतर परत संध्याकाळची आहे आपली इव्हनिंग सफारी. ती पण बघू. मला बोलायचं होतं काहीतरी पण मी विसरलो. काय बोलायचं होतं मला, काहीतरी बोलायचं होतं मला, विसरलो मी पण. ठीक आहे. पण हां, येताना सोबत पॉवर बँक. आता म्हणजे पॉवर बँक म्हणजे मी हे सांगतो, जर तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे करत असाल तर पॉवर बँक कॅरी करा. की माझं जर का सीन झालं आहे, माझी अख्खी चार्जिंग संपत आलेली आहे. झालं आता आपण इथून नाश्ता करतो. सेकंड उसको रुकाने के लिए बोलो क्या, क्योंकि इधर फोन ही नहीं है. खाली है ना, वो जो सुबह से शूट किया सब उसमें है, वो गया. ये सुबह मॉर्निंग में किसी को कॉल था और एक काला पहाड़ करके एक फीमेल है जो पहाड़ी दिख रही है सामने, इसी को काला पहाड़ के नाम से जानते हैं. टाइगर को काला पहाड़ का नाम दिया है. तो उसी के 2 कप्स हैं, ये उसी का एरिया है. और सुबह मॉर्निंग में कॉल भी था और काफी फुटप्रिंट्स थे. टाइगर सीधे वही नाम से काला पहाड़. थोड़ा आवाज़ तो सुन लो उसका. इधर से लीजिए भी. हाँ जयकल का में कहीं रहते हो और देखे नहीं. हाँ आज आलो आपण सफारी करून आत्ता. टायगर जे बघायला गेलो होतो, टायगर तर नाही दिसला. बट मी डेअर बघितले, सांबा बघितला, लेपर्ड पण दिसता राहिला, म्हणजे तो पळून गेला. त्यानंतर मी गौरगाय बघितली, मंकीज वगैरे इथं सगळे नॉर्मल प्राणी बघितले. पण टायगर बघायचं होतं, कुणालाच दिसला नाही. म्हणजे आजच्या सफारीमध्ये, मॉर्निंग सफारीमध्ये कुणालाच दिसला नाही. वेनसडेचं जर तुम्ही याल तर वेनसडेची फक्त मॉर्निंग सफारी असते, इव्हनिंग सफारी नसते. आणि आज आपली म्हणजे आज थर्सडे, तर आपली मॉर्निंग पण आहे आणि इव्हनिंग सफारी पण आहे. इव्हनिंग सफारीचा टायमिंग आहे 3 to 5:30 आणि मॉर्निंगचा आत्ता हे ते जे काही सीझन चालू आहे 7 डेजचा जो सीझन असतो त्याच्यासाठी चालू होते 7:30, एंड होते 11:30. आता .11:30ला एंड झालं. नॉर्मल डेजला सकाळी 6:30ला चालू होतं. ठीक आहे. तर आत्ता मी चार्जेस सांगतो तुम्हाला सगळे. सकाळी जो मी पास दाखवलो त्यासाठी 440 आपण पे केले. आता एका जीपमध्ये आम्ही 6 लोक होतो, तर 6 लोकांचे 3,500 हा रेट 3,500 रुपीज येतात अख्ख्या जिप्सीचे. आणि गाईडचे 800 रुपीज चार्जेस असतात. म्हणजे टोटल तुमचं होतं काहीतरी 4,300 रुपीज. 4,300 डिवायडेड बाय 6, जे काय 716 अराउंड होतात. तर ते 720 पर हेड आपण डिवाइड होतात 6 लोकांमध्ये. जे तुम्हाला ड्रायव्हरला पे करावे लागतात ते त्यांच्यात मग डिवाइड करून घेतात गाईड आणि ड्रायव्हरमध्ये. असे चार्जेस आहेत त्यांचे. असे वेगवेगळे गेट आहेत. तुरिया गेटचं आपण तुरिया गेटमधून एंट्री केली म्हणून तुरिया गेटचे हे मी तुम्हाला चार्जेस सांगितले. वेगळे चार्जेस सेम आहेत का हे आपल्याला अजून आयडिया नाही आहे. ठीक आहे. हे झालं. आता इव्हनिंगला आपण परत जाणार आहे, तर त्यावेळेस परत आपण बघूयात. दिसला तर फिंगर्स क्रॉस
दिसेल इव्हिनिंग सफारीला जाऊयात त्यावेळेस मी परत दाखवतो तुम्हाला. आता हे झालं सगळं. इथं कार पार्किंग आणि इथं हे सगळे बाहेर तुम्हाला असं येऊन सोडतात. इथून मग परत आपापल्या घरी. आता आपलं तर रिसॉर्ट समोरच आहे, तर आपण समोरच जाणार आहे. आलो आहे आपण आपल्या रिसॉर्टवर. इथं दुकान आहे साईडला, हे गेट. आता आपण खाऊ म्हणजे जेवणाचं बघू. आणि जेवणाचं बघितल्यानंतर मग आपण संध्याकाळी म्हणतो दुपारी 3 वाजता परत तिथे जाणार आहे. 2:30 वाजता म्हणजे तिथं जायचं असतं, आपला पास दाखवायचा असतो. त्यानंतर आपल्याला गाडी नंबर असाईन होतो. त्यात मी म्हणजे तो सीन म्हणजे शूट नाही केला, कारण की ते बरोबर नव्हतं वाटत. आम्ही निघालो आणि नेमके माझ्या मागे एक फोटोग्राफर बसला होता. चांगली मोठी लेन्स वगैरे होती त्याची. तो मेमरी कार्ड चेंज करत होता आणि म्हणजे अख्खे सकाळच्या सफारीचे फोटो त्यांनी त्यात काढले होते. नेमकं ते मेमरी कार्ड पडलं. अर्धा तास आम्ही ते शोधत होतो जंगलात उतरून. खाली अलाउड नसतं पण तरी उतरून शोधत होतो, कुठंच भेटलं नाही. जेव्हा पुढे आलो बघतो तर ते मेमरी कार्ड आपण जी पॅन्ट फोल्ड करतो ना खालून, त्या फोल्डमध्ये होतं. ऑसम कॉफी, एक नंबर कॉफी. कालपासून 3 पिलो आहेत पण खूप छान आहे. क्या मतलब टाइगर वगैरह यहाँ पर बहुत बार. हाँ नहीं, यहाँ पर बाहर वगैरह आता है गेट के बाहर. हाँ ये मतलब होटल में रिसोर्ट में तो नहीं आता है ना. फेंसिंग है पूरे बाकी, मतलब हर एक रिसोर्ट को फेंसिंग है का साइड से. 12 वाजले आपण सफारी करून आलो आहे. दिवसाचं तर खूप छान वाटतं एकदम इकडे. हां अभी क्यू में खड़ा होना बंद होगा सर, वहाँ पर क्यू में नहीं रहते कोई. हां अभी बात किया मैं गेट. तर जाऊन आता आपण रूममध्ये थोडंसं फ्रेश होऊन आराम करू थोडंसं. मग जाऊ आपण 3 वाजताच्या दुपारच्या सफारीला. एक सांगेन मी फक्त तुम्हाला आता, म्हणजे मी फर्स्ट सफारीला जाऊन आलो त्याच्यावरून माझा एक्सपिरियन्स, की गाईड सोबत बसायचा प्रयत्न करा. गाईड आजूबाजू असेल खूप चांगलं होईल, कारण की ते जे बोलतात ते एक तर हळू बोलतात. जर तुम्ही पुढच्या सीटवरती बसाल म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवरती, आवाज येणार नाही. अर्ध्या गोष्टी तुम्हाला कळणारच नाही ना की ते काय बोलतात. सेकंड, लहान मुलं अवॉइड करा. लहान मुलं खरंच अवॉइड करा. थर्ड, प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे अलाउड नाहीत आतमध्ये, तर प्लॅस्टिकच्या बॉटल्स घेऊन येऊ नका. आणि नाश्ता जर असेल तर सोबत स्वतःचा घेऊन जावा, कारण की आतमध्ये जो नाश्ता आहे तो खूप म्हणजे चांगला नाही आहे बिलकुल. म्हणजे टेस्ट चांगली नाही आहे त्याची. आणि कॅश कॅरी करावं लागते आतमध्ये फोन म्हणजे नेटवर्कच नाही आहे, तर कॅश कॅरी करावे लागते. तर कॅश सोबत घेऊन जावा. ठीक आहे. अजून सांगतो संध्याकाळी अजून काय काय गोष्टी करतात त्या. मी आपला इथंच बसतो होतो त्यांच्या लॉनमध्ये. मस्त वाटतं जरा सावलीत बसून थोडंसं, म्हणजे थंडी खूप येतं ऊन आणि ते असं थोडंसं गरम होतं, तर चांगलं वाटतं. लॉन आहे यांचा, इकडून एंट्री आहे. जाऊ आता रूम, म्हणजे रूमच म्हणतो मी सारखा टेंटकडे जाऊन फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळी 3 वाजताच्या सफारीला आपण आपल्याला जाऊया. काय म्हणताय, कुठे आहे? हो तर तिथून तुम्ही बघू शकता, पाणी आहे तिथं, मतलब लेक आहे. काही प्राणी पाणी त्यासाठी मिळाले. हो का? हा, इथं आपला इथंच आहे माग. इथंच आहे का समोर? हा, इथेच दाखवून देतो. हो काका चाकलेत बघा. म्हणजे स्टाफ तुम्हाला सांगितलं होता मी, चांगला स्टाफ. लेक आहे म्हणतात ते. म्हणजे त्यांचं स्वतःचं असं पॉन्ड टाईप आहे, तिथं पण प्राणी वगैरे असतात, तो बघू शकतो. बघू त्यांच्या पॉन्डकडे जाऊन येऊ आपण. बघा इकडे पण आहे बघा टेंट खूप सारे त्यांचे. 2 रूम्स आहेत, बाकी सगळे टेंट्स आहेत. मस्त. मोठी प्रॉपर्टी, खूप मोठी आहे. बघा
कळाले. उन्हाळ्यात पुष्कळ येतात ते उन्हाळ्यात तिथं. उन्हाळ्यात जास्त आता काय पाणी झालेलं आहे तरी पाणी तेवढं हे गवतामुळे दिसत नाही. अच्छा. उन्हाळ्यामध्ये काय पूर्ण मैदान आहे. हो 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 हो. उन्हाळ्यामध्ये हा पूर्ण क्षेत्रपंत मिळून अच्छा अच्छा. लेक आहे इथे काय हो पाणी पिण्यासाठी जानवर उतरते हो 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 तिथून मतलब जंगलातून हो. तो फॉरेस्टचा भाग जो आहे की नाही तो फेन्सिंग लागलेला आहे. बरोबर बरोबर. हो. तर आपण क्षेत्रपंत जाऊ शकतो आणि त्या काठी नाही जाऊ शकत. अच्छा. तर आम्ही रातच्यानं कमीत कमी नाही का 8-9-10 वाजता 8-9 वाजतापर्यंत दिसतो बघ तिथं त्या जागात नाही जायचं येतं. हां हां. बसून सने म्हटलं आपलं येतं टाईमपास मनोरंजन. 2-3 वेळा टायगर तिला येतच मिळालं त्यानं बुकिंग कॅन्सल केलं मग. म्हणजे टायगर मिळून तुला येतं अरे यार पहिले आपले पैसे वाचले काकानं म्हणे वाचवून दिला म्हणे. तर 2-3 गेस्ट लोकांनी मी इथून येथून दाखवलं यार काका म्हणे थँक्यू म्हणे आम्ही पाहून तेवढ्या दुरून आलो म्हणे टायगर नाही मिळाला म्हणे नाही येतं पुन्हा दाखवला म्हणे. दाखवलं हा ना. तिथे प्राणी मतलब नाही का उन्हाळ्यामध्ये पूर्ण हे पाणी एका जागी जमा होऊन हां जातं. हां हां. इकडला खुल्ला भाग होता जानवर तिथून येते तर बरोबर तिथं पाणी प्यायचं पाणी पिऊन हो. असं आहे. मग सांगून देतो बा जास्ती नाही का त्या गवतामुळे दिसत नाही. हा हो. गवत वाढलेलं आहे आणि आता खाली येऊन जाते पाणी उन्हाळ्यात. तर काय इकून तिकून पूर्ण लाईन जानवरची लाईन लागून जाते. असं आहे. ह्या लोकांना डायरेक्ट एंट्री आहे का? डायरेक्ट म्हणजे क्षेत्रपंथाने आपले त्याचा भाग हां हां. तिथे स्विमिंग पूल आहे ना तिथं. अच्छा स्विमिंग पूल आहे का तिकडे? हा स्विमिंग पूल आहे ना तिथे टेंट बनले आहेत ना पाच. ते साईड आलो आपल्या टेंटवर. टेंटपाशी म्हणजे छान आहे तो म्हणजे प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे. तर इथून त्यांनी दाखवलं आपल्याला ते जो पॉन्ड होता जो आम्ही तुम्हाला दाखवलं तिथे पण प्राणी येतात म्हणजे टायगर वगैरे तिथे पण येतात. फेन्सिंग एक त्या पलीकडे जंगलाचा भाग आहे याकडे या पलीकडे म्हणजे इकडे लोक जाऊ शकतात इकडे या साईडला. तर ते बघितलं. त्याच्यानंतर 6 टेंट आहेत 2 रूम्स आहेत आणि खूप मोठी स्पेस आहे खूप मोठी स्पेस आहे. प्लस जर तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे पाहिजे असेल तर स्विमिंग पूलमध्ये पण तुम्ही तिकडे म्हणजे ऑपोजिट साईडला स्विमिंग पूल पण आहे तर ते तुम्हाला तिकडे पण अलाव करतात. गुड. पसारा पसारा चाललो आता जेवायला. जेवण म्हणजे दुपारचं जेवण करून मग जायचं परत संध्याकाळी इव्हनिंग सफारीला. लंच चला लंचसाठी खिचडी मागवली मस्त दुपारची जास्त नको. आले आत्ता जेवण. दाल खिचडी घेतली होती काय सॉलिड होती दाल खिचडी म्हणजे सिटीत पण मी अशी खाल्ली नाही. मी काल जेवण पण बोललो आणि आज मी सिटी म्हणजे दुपारचं लंच पण सांगतो की सिटीत सुद्धा मी असं जेवण म्हणजे दाल खिचडी खाल्ली नव्हती. खडे मसाले वगैरे होते एक नंबर मस्तच खूप मस्त.